नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. सावंतवाडी शहराच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे सरकारचे दुर्लक्ष. अक्कलकोटच्या स्वामी महाराज मंदिरात अनोखा सोहळा. भोईघर टेंभोर्डे रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळांचे वाटप. रत्नागिरीत 15 ते 18 जानेवारीला सागर महोत्सव. पर्यटन आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी शहरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे होत असलेल्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः शहराच्या विद्युत वितरण व्यवस्थेची झालेली दुरावस्था वेळोवेळी उघड होत असून आगामी काळात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. यात लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या आणि जुने झालेले विद्युत पोल, विद्युत जनित्र बदलून वीज वाहिन्या भुयारी मार्गाने टाकण्याची मागणी प्रामुख्याने होत आहे. अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात एक अनोखा सोहळा संपन्न झाला. निमित्त होतं स्वामी मौन लहरी अल्बमच्या प्रकाशनाचे. मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. महेश शिंगळे यांनी श्री स्वामी भक्तांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून 1-2 नव्हे तर तब्बल 5 भक्तिगीते या अल्बममध्ये साकारली आहेत. स्वामींची प्रतिमा, अंत लागेनारे समर्था, भिवू नकोस रे, मैं गया नहीं जिंदा हूँ आणि स्वामी मौन लहरी अशी ही 5 अभंगरूपी भक्तिगीते आहेत. मुख्य म्हणजे एआयचा वापर करून ही भक्तिगीते स्वरबद्ध करण्यात आलेली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर टेंभोर्डे रस्त्याची कामे 5-6 वर्षांपासून रखडलेली असून अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन करणार असल्याचा इशारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश उर्फ बाबू नागावकर यांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायत सरपंच यांनी रायगड अलिबाग येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना एक पत्र देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी रमेश नागावकर, माजी सभापती पंचायत समिती मुरुड. आज खास करून मी आज रायगड टाइम्सच्या मुलाखत देत आहे की रखडलेलं आमचं टेंभोर्डा भुईघर या रस्त्याच्या संदर्भात मी आज वेळोवेळी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या निदर्शन आणून दिलं आहे. पण वेळोवेळी जर आम्ही 5 वर्षात रस्ता 2 कोटी 18 लाखाचा मंजूर असताना सुद्धा आज आमच्या रस्त्याची दैनंदिन अवस्था आहे. लोकांना जाण्यासाठी त्रास होत आहे, परत एसट्या बंद होत आहेत, मुलांचं विद्यार्थ्यांचा हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सातत्यानं ग्रामसभेचे ठराव घेऊन सातत्यानं मी स्वतः माझी सभापती पंचायत समिती मुरुड या पद भूषवलं असतं. कारण आम्ही वेळोवेळी माझ्या निवेदनावर असतं किंवा ग्रामपंचायत निवेदन अथवा आम्ही शासनाच्या निदर्शनात दिले, पण एवढ्या पैसे मंजूर असून सुद्धा आज रखडलेले काम 5 वर्षात होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आणि खरोखर जर असा जर होत असेल तर खरोखर सरकारी पैशाचा अपव्यवहार आहे. आणि हे आम्ही सातत्याने वेळोवेळी निदर्शनं आणूनसुद्धा होत नसेल तर आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जनआंदोलन आयोजित करू आणि शासनाच्या निदर्शन देऊ. आणि या ह्याच्यावरती त्वरित मार्गावर तोडगा काढावा याची नम्र विनंती आहे. त्याचा आम्ही जनआंदोलनास तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली येथील बहुविकलांग वसतिगृह येथे जाऊन त्या मुलांच्या वसतिगृहासाठी धान्य आणि फळे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन तोडणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव माधव शेटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पक्षाच्या महिला समितीच्या राज्याच्या उपाध्यक्षा सौ सुजाता तांबे, तालुका उपाध्यक्ष रौफ काजी, सचिव दिनेश महाडिक, कार्यकारिणी सदस्य मर्चंडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सईदभाई कोंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित राहून मुलांना फळे आणि संस्थेसाठी धान्य संस्थेच्या संचालिका बागुल मॅडम, संचालिका शीतल देवरुखकर, संचालक दिनेश जैन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते हजर होते. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या, वाढदिवसाचे अविष्ट चिंतन, वाढदिवसाचे अविष्ट चिंतन.
रत्नागिरी येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत 15 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटन विषयक 4 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी जैव विविधतेचा अभ्यास, तज्ज्ञांची व्याख्याने, निसर्ग भ्रमंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समुद्राबद्दल जागरूकता आणि सहभाग वाढवणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आसमंत फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन आणि संचालक जगदीश खेर यांनी दिली. 2026चा चौथा सागर महोत्सव जानेवारी 15 ते जानेवारी 18 या दरम्यान रत्नागिरीमध्ये होणार आहे. 15 तारखेला मॅन्ग्रोव्ह अभ्यास फेरी म्हणजे खारफुटीची अभ्यास फेरी आणि संध्याकाळी खडकाळ समुद्र अभ्यास फेरी असा कार्यक्रम आहे. आणि 16 तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन आहे. या उद्घाटनाला आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक जे सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री पण मिळाली आणि आत्ता सध्या डायरेक्टर ॲडव्हान्स स्टडीज बँगलोर असे ते कार्यरत आहेत. असे डॉक्टर शैलेश नायक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि त्यांचाच कीनोट ॲड्रेस असणार आहे. आणि त्यानंतर 2 दिवस आपल्याकडे खूप मोठी मंडळी येणार आहेत. डॉक्टर दीपक आपटे आहेत, त्यानंतर सागर संस्थेचे म्हणजे राष्ट्रीय सागर संस्थेचे डॉक्टर डांबरे, डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर इंगोले असे तिघांची वेगवेगळ्या विषयांवरती लेक्चर्स आहेत. त्यानंतर डॉक्टर मांडे जे सेक्रेटरी होते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आणि त्यात डायरेक्टर जनरल होते CSIRचे, त्यांचाही एक व्याख्यान यावर्षी आहे. त्यानंतर यंग सायंटिस्ट म्हणजे तरुण सायंटिस्ट म्हणून ईशा बोपर्डीकर ही सस्तन प्राण्यांवरती म्हणजे समुद्री प्राण्यांवरती बोलणार आहे. आणि डॉक्टर संजय देशमुख आहेत, फॉर्मर व्हाईस चान्सलर मुंबई युनिव्हर्सिटी, त्यांचंही एक लेक्चर आहे. त्याचबरोबर शमा पवार ज्या फॉर्मर डेप्युटी डायरेक्टर टुरिझम आहेत, त्यांचं रिस्पॉन्सिबल टुरिझम या विषयावरती लेक्चर असणार आहे. आणि आपण यावर्षीचा सागर महोत्सव हा फक्त या 4 दिवसापुरता सीमित नसून आपण गेल्या 6 महिन्यामध्ये जंजिऱ्यापासून पुढे आपल्या पालघरपर्यंतचे जे सगळे 6 किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा 2 सीझन्सचा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा फ्लोरा फौनाचा अभ्यास केलेला आहे. तर त्याचा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट आपण या सागर महोत्सवामध्ये देणार आहोत. त्यानंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनी यावर्षी पथनाट्य सादर केली होती सागर महोत्सवाच्या निमित्ताने. रत्नागिरीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गोखले जोगळेकर कॉलेजची मुलं पण करतील. त्याचबरोबर आपण एक रील कॉम्पिटिशन घेतो आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, खरी आहे पण आपण ती सगळ्यांसाठी खुली ठेवलेली आहे. आणि त्या रील कॉम्पिटिशनचे पण निर्णय आपण त्या दिवशी तिथे जाहीर करणार आहोत, म्हणजे विजेते वगैरे कोण आहेत ते. तर अशी ही भरगच्च असा हा कार्यक्रम आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.